आता पाहूया लोकसभेच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सांगलीत चंद्रहार पाटलांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी ठाकरे गट आणि काँग्रेसचं मनोमिलन। काँग्रेस आमदार विक्रम सावंत राऊतांच्या भेटीला। विशाल पाटील आमच्या कुटुंबातीलच अर्ज मागे घेण्याकरता समजूत काढू, संजय राऊतांचं वक्तव्य। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत आम्ही त्यांना मागे घेण्यासाठी आम्ही त्यांची समजूत काढू। थोडेफार लोक नाराज होतात, त्यांची इच्छा होती ते लढण्याची। आमच्या कुटुंबातले आहेत ते, महाविकास आघाडी, काँग्रेस, आम्ही एकच आहोत। कोणीतरी सांगितलं कसं बटन दाबायचं, मी तसं सांगणार नाही, मनापासून काम करायचंय, त्यामुळे तुतारीच्या समोरचं बटन दाबा। शरद पवारांचा अजित पवारांना टोला। ते तुतारीच्या समोरचं बटन दाबा। आता काल कोणतरी सांगितलं कसं दाबावं, मी ते सांगत नाही। अरे बघा, तुम्ही सांगताना हे सांगितले असं दाबलं की तुम्हाला काही कमी पडून देणार नाही। अजित पवारांच्या वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून दखल, चौकशीचे आदेश। हवा तो निधी देतो, आमच्यासाठी कचा कचा बटन दाबा, दादांनी केलं होतं वक्तव्य। नटीला नटी नाही तर काय म्हणायचं, मी संसदीय शब्दच वापरतो, मला कोणी मराठी भाषा शिकवू नये। नवनीत राणांवरील वक्तव्यावर संजय राऊत ठाम। मी अत्यंत पार्लमेंटरी शब्दांचाच उल्लेख करतो, मला मराठी भाषा कोणी शिकवायला नको। मी 40 वर्ष बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेला माणूस आहे। मी पत्रकार आहे, मी संपादक आहे, मला कोणी मराठी भाषा शिकवू नये। संजय राऊत नेता नाही तर दलाल। नवनीत राणांबद्दल केलेलं राऊतांचं वक्तव्य अशोभनीय। संजय शिरसाट यांचा राऊतांवर हल्लाबोल। नवनीत राणाबद्दल संजय राऊतनी अमरावतीमध्ये जाऊन ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं ते एका नेत्याला शोभत नाही। नेता कसला, तो खऱ्या अर्थानं दलाल आहे। महिलाबद्दल असे अपशब्द वापरणं हे संस्कृतीत बसत नाही। एखाद्या उमेदवाराच्या विरोधात बोलायचं तर त्याला नाची म्हणतो, हे स्वतःच नाचे। नवनीत राणांवरील राऊतांच्या वक्तव्यानंतर अमरावतीत भाजप आक्रमक। संजय राऊतांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत पुतळा जाळला। बारामतीमध्ये शरद पवारांच्या 5 जाहीर सभा होणार। 5 मे रोजी शरद पवारांची शेवटची सभा बारामतीत होणार। उद्यापासून माढा, रावेर, बारामती, साताऱ्यात सभांचा धडाका। बारामतीतल्या समारोप सभेसाठी शरद पवारांनी नवी जागा शोधावी, त्याला लागणार। दरवेळी बारामतीतल्या प्रचाराची सांगता ख्रिश्चन कॉलनी मैदानावरील शरद पवारांच्या समारोप सभेने होते, मात्र यावेळी अजित पवारांनी आधीच हे मैदान बुक केलंय। महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर राहुल शेवाळे राज ठाकरेंच्या भेटीला। मनसेच्या मतांचा फायदा होईल, 17 वर्षांनंतर राज ठाकरे धनुष्यबाणाला मतदान करणार, शेवाळेंची प्रतिक्रिया।